नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण व्हेज पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत। पाहू शकता अतिशय मोकळा असा व्हेज पुलाव आपला तयार आहे। खूप चविष्ट मसालेदार असा व्हेज पुलाव करणार आहोत। तर चला या रेसिपीला साहित्य काय काय लागते ते पाहूयात। तर एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। त्यामध्ये मी घेतलेला आहे बारीक चिरलेले बटाटे, मोठ्या स्लाइसमध्ये कट केलेला टोमॅटो, त्यासोबत कांदा, हिरवी मिरची आणि फुलकोबी घेतलेले आहे। त्यासोबत मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। त्यासोबत बिर्याणी मसाला घेतलेला आहे, अद्रक लसूणचा पेस्ट, कस्तुरी मेथी आणि खडे मसाले घेतलेले आहेत। जेवढे अवेलेबल आहेत तेवढे सगळे खडे मसाले आणि कोथिंबीर। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडं तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण फुलकोबी टाकून घेऊयात। फुलकोबी आपल्याला लालसर अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये। फुलकोबी लालसर अशी झालेली आहेत, काढून घेऊयात। हलकीशी लालसर अशी झाली पाहिजे, याने पुलाव छान मोकळा होतो आणि चविष्ट लागतो। त्यामुळे हे आपण थोडं भाजून घेणार आहोत। त्यासोबत एक वाटी भरून बारीक चिरलेला बटाटाही मी तळून घेणार आहे। हलकासा लालसर झाला हे काढून घेते। अशा पद्धतीने बटाटाही थोडा लालसर झालेला आहे, लगेच काढून घेऊयात। आता या गरम तेलामध्ये परत आपण मटर टाकून घेणार आहोत। ही अर्धी वाटी मटर आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं आपण याला फ्राय करून घेणार आहोत आणि लगेचच काढून घेणार आहोत। पाहू शकता 2 मिनिटं झालेले आहेत। छान मटर असे तळले गेलेले आहेत, काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्या भाज्या तळून झालेल्या आहेत। तर चला आता गॅसवरती कुकर ठेवूयात आणि लगेचच रेसिपी चालू करू। त्याच्या आधी आपण तांदूळामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। 2 पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी टाकणार आहोत, जेणेकरून फोडणी होईपर्यंत तेवढेच ते तांदूळ भिजतील। आता यामध्ये पाणी टाकून ठेवूयात। साधारण 10 मिनिटं आपल्याला या तांदूळामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे। गॅसवरती कुकर ठेवून घेऊ। कुकरमध्ये जे कढईमध्ये उरलेलं तेल होतं ते टाकून घेणार आहोत आणि यामध्ये थोडं अजून तेल टाकून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत। यामध्ये जिरेही आहे, खडे मसाले छान होऊ द्यायचे। त्यानंतर आता यामध्ये आपण उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतला होता तो कांदा टाकून घेणार आहोत, 1 वाटी। साधारण मोठे 2 कांदे आहेत हे। आता कांदे छान तेलामध्ये थोडे होऊ देऊयात। त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊ अद्रक आणि लसूणचा पेस्ट, कांदे हलकेसे लालसर झाले की अद्रक लसूणचा पेस्ट मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊ हिरवी मिरची। हिरवी मिरची उभी कट केली होती, मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये। आपण या पुलावमध्ये बिर्याणी मसाला वापरणार आहोत, तर थोडा इथे बिर्याणी मसालाही काढून घेते। छान मसाले लालसर झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो। टोमॅटो हे जाड स्लाइसमध्येच कट करून घेतलेले आहे। हवं तर तुम्ही थोडं बारीक बारीकही कट करू शकता। मी इथे मोठ्या मोठ्या काप ठेवलेले आहेत। टोमॅटो छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ।
टोमॅटो मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत. साधारण 2 मिनिट लागतील. तर आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत. यामध्ये आहे लाल तिखट पावडर, मीठ, हळद पावडर, धनिया पावडर आणि बिर्याणी मसाला. छान मसाले मिक्स करून घेऊयात. मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत तळून घेतलेल्या भाज्या. यामध्ये आहे फुलकोबी, मटर आणि बटाटे. छान आपण तळून घेतलं होतं. मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने व्हेज पुलाव बनवले असता अतिशय मोकळा आणि चविष्ट बनतो. तर एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने. छान मसाला आपला शिजून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण भिजत घातलेले तांदूळ टाकून घेणार आहोत. साधारण पाऊण वाटी हे बासमती तांदूळ आहेत. मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. साधारण 2 मिनिटे हे तांदूळ आपल्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे गरम करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने. तर तांदूळ आपले गरम झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर आपलं तांदूळ पाऊण वाटी होते, तर मी त्याच वाटीने एक मोठा बाउल समजा पाणी त्यामध्ये टाकणार आहे. जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर मग तो जास्त असा गिला होईल, त्यामुळे एकच वाटी पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. छान मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपला व्हेज पुलाव बनतो. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि साधारण 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण भातासोबत खाण्यासाठी कढी बनवणार आहोत. तर कढीला तडका मारून घेतलेला आहे. अतिशय चविष्ट लागते व्हेज पुलाव सोबत कढी. तर एकदा नक्की बनवून पहा. ताकामध्ये थोडं बेसन टाकलं होतं आणि हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतली. अशा पद्धतीने आपली कढी तयार आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्याही झालेल्या आहेत. तर आता साधारण 10 मिनिटं लागतील आपल्याला कुकर काढायला. कुकर आपला शिजून तयार झालेला आहे आणि व्हेज पुलावही आपला तयार झालेला आहे. पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि खायला पण तेवढा टेस्टी असणार आहे. तर अशा पद्धतीने एकदा व्हेज पुलाव नक्की बनवून पहा. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हेज पुलाव तयार आहे. पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा आणि काळजी घ्या. बाय बाय.